आता टॉप 9 राजकीय बातम्या बघूयात. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी खारगे समितीचा अहवाल सादर. अहवालात पार्थ पवारांचा उल्लेख नाही. शीतल तेजवानी, दिग्विजय पाटलांसह 2 अधिकाऱ्यांवरती कारवाईची टांगती तलवार. तपासात आणखी कोणी दोषी आढळल्यास कारवाई होणार. खारगे समितीचा तपासावरती महत्त्वाचा शेरा. आकाश पाताळ एक करू. या प्रकरणात कुणाचा बाप असेल तर शोधून काढू. अजित पवारांच्या अपघातावरनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कारवाईचं आश्वासन. एडीआर झाला तरी एफआयआर करता येतो. रोहित पवारांचं मुख्यमंत्र्यांना उत्तर. तर राहुल गांधींनी कर्नाटकचं नाव घेतलं नाही. जिथे न्याय मिळेल तिथे जा असं सांगितलं रोहित पवारांचं स्पष्टीकरण. अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भातील एफआयआरच्या मुद्द्यावरनं आरोप प्रत्यारोप. दादांच्या अपघातावरती यांना चर्चाच होऊ द्यायची नाही. शशिकांत शिंदे यांचा निशाणा. तर एफआयआर कशाला करायचा नाही असा मेसेज जातोय. तो अतिशय चुकीचा आहे. आम्ही कुठेही दिरंगाई केलेली नाही. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं उत्तर. सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी कार्यालयात उपस्थित राहणार का याकडे लक्ष. विधान परिषदेत नीलम गोऱ्हेंनी तुषार दोशींच्या निलंबनाचे निर्देश दिल्यानंतर सभापती राम शिंदे यांनी निर्णय राखून ठेवला. सर्व लढाई तुमच्या भरोशावर लढतोय. माझा तुमच्यावरती विश्वास आहे. तुमचे खासदार फुटणार असं मला सांगतात. खासदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंकडून त्यांच्या खासदारांवरती विश्वास व्यक्त. सातारा जिल्हा परिषदेच्या सभापतींची 4 एप्रिलला निवड होणार. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची माहिती. सभापती निवडीआधी 4 एप्रिलला विशेष सभा होणार. विषय समिती सभापती पदाच्या निवडणुका घेण्यात येणार. आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. पुण्यातील हवेली उपअधीक्षक कार्यालयाअंतर्गत सीएचएस कर्मचाऱ्यांची चौकशी होणार. जमीन मोजणीत गैरव्यवहार प्रकरणात याआधी उपअधीक्षक अमरसिंह पाटील यांच्या निलंबनानंतर आता 28 कर्मचाऱ्यांची चौकशी होणार. देशात इंधन टंचाई नाही. इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध. केंद्र सरकारच्या सर्वपक्षीय बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून आढावा. तर पीएनजी असलेल्या भागातील नागरिकांनी जोडणी न घेतल्यास घरगुती गॅस पुरवठा कायमचा बंद केला जाणार असल्याची माहिती. दिल्लीतल्या वाहनांवरच्या ग्रीन टॅक्समध्ये वाढ करण्यास सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी. नवीन नियम 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार. दिल्लीमध्ये एंट्री करण्यासाठी आता ट्रक चालकांना जास्त पैसे मोजावे लागणार. देशभरात नवीन 100 विमानतळासह 200 हेलिपॅड उभारण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. उडान योजनेच्या सुधारित स्वरूपाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. सरकारी कार्यालयांसोबतच सार्वजनिक कार्यक्रमामध्ये वंदे मातरमची सक्ती नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांना आव्हान देणारी याचिका फेटाळण्यात आली. 2035 पर्यंत एसटीच्या ताफ्यातील सर्व 14,000 बसेस इलेक्ट्रिक होणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. इंधन आणि देखभाल खर्चात बचत होऊन एसटीची आर्थिक स्थिती सुधारली जाणार. देशभरात विद्यार्थ्यांचा मोबाईलवरील स्क्रीन टाईम प्रचंड वाढलाय. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरती आणि आरोग्यावरती परिणाम. स्क्रीन टाईमला आळा घालण्यासाठी कर्नाटक सरकारच्या 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी डिजिटल वापरासंदर्भात धोरणाचा मसुदा.